सुमन, हा वाटून झाल्या का चपात्या? अहो लाटून झाल्या का चपात्या? ते सगळं बाजूला राहू दे, आधी चहा चपाती खाऊन घ्या भाऊजी. हा. अगं ही स्वीटू चहाची नाहीये, तिने केलेली दे. ये. सुटूच्या हातची चपाती खायची आहे. हा. त्यासाठी तुम्हाला शकूच्या घरी जावं लागेल. स्वीटू घरात नाही ना, ह्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. तिची खूप आठवण येते ग. अरे मग फोन कर ना पिटूला. हा स्वीटूला. फोन 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 लाव. हो हो मोठ्याने ठेवते. हे ना. हाय स्वीटू, मी बोलतोय. दादा. हा दादा बोला. आज तुझा नोकरीचा पहिला दिवस ना, तयारी झाली का? दादा मी तुम्हाला सांगायलाच विसरले काय? की मला जिथे नोकरी मिळाली आहे ना, तिथे मी नाही काम करणार आहे आता. काय म्हणजे तू नोकरी सोडलीस? नाही 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 सोडली नाही. ऐक आई, मला मालविका ताईंनी दुसरी नोकरी दिली आहे त्यांच्याच ऑफिस मध्ये. अहो ऐकलत का तुम्ही? स्वीटू म्हणजे शकूच्या ऑफिस मध्ये नोकरी मिळाली? हो. वा वा, फारच छान. ए सुमन, देवापुढे साखर ठेव. ए स्वीटू ऐक ना, तिकडे म्हणजे पगार चांगला असेल ना, घरी पैसे पाठवायला विसरू नकोस. हा नाही म्हणजे तुला सांगायची गरज नाहीये पण. हो आई. आता तिला कुठे नोकरी लागली, तुला पगाराची काळजी नलू? हो तसं नाही, आता ती नोकरीसाठी गेलीये ना तिथे, म्हणून आपलं बोलले मी. आता काय बोलायची वेळ आहे का? तू कमाल करतेस. अहो तुम्ही चिडता कशाला? चिडता काय म्हणजे काय? अगं ती जाते नोकरी, तुला पहिला दिवस, तू काय चाललंय तुझं? अहो काय चाललंय म्हणजे भाऊजी, मी असं नाही बोलले हो तिला. दादा आई वहिनी दादा स्वीटू. आई स्वीटू नाही अगं, मी ऐका ना, मला कामावर निघायला उशीर होतोय. मी तुम्हाला नंतर फोन करते खरंच. स्वीटू बाळा, जा जा नोकरीला जा. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. थँक्यू दादा. हे माझ्याकडून पण. हा हा भाऊजींकडून पण. वहिनी मी पण. हो हो काकीकडून पण आणि चिन्याकडून पण. थँक्यू थँक्यू. हा ऐक ऐक ऐक, नीट नोकरीला जा हा, आणि नीट काम कर, कळलं का? आणि उशीर करू नको. हो हो ठेवते, बाय. घरी पैसे पाठवायला विसरू नकोस. हा नाही म्हणजे तुला सांगायची गरज नाहीये पण. यक, यात साखर कोणी घातली? स्वीटू, स्वीटू, स्वीटू. मॅम मला बोलवलं? हे छे, उद्यापासून माझ्यासाठी ना ग्रीन टी तू बनवायची. कोणीतरी साखर घातली त्यामध्ये. ग्रीन टी मध्ये कोणी साखर टाकतं का? स्टॉप इट. ओके मॅम. लेट्स गो. सांभाळा. सॉरी मॅम. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह देन यू. सांभाळून. $5,000 आहे. $5,000 म्हणजे 73 रुपये गुणिले 5,000 म्हणजे 3,67,500. जवळजवळ 3.5 लाखाची बॅग आहे. 3.5 लाखाची बैग? जी मोमो के पापा के पास बहुत पैसा है. ओ, इसलिए मेरी बेबी मोमो को $1 मिलियन बेबी बुलाती है क्या? What? Oh, pretty lady. असू दे. Come on, Sweetu. स्वीटू किधर? ऑफिस पहिला दिवस आहे ना. अच्छा. ओ आज पहिला दिवस, झाली सुरू हिची नोकरी. रॉकी, तू यांना सोडशील? हाँ हाँ क्यों नहीं, चलो. एक मिनिट, नमस्कार करते. अगं कशाला? ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, देवाला नमस्कार करायचा म्हणून सकाळपासून देवघर शोधत होते. पण हे घर एवढं मोठं आहे की सापडलंच नाही, तर तुम्हाला तरी करते. सुखी हो, समृद्ध हो. मला अगदी खात्री आहे की तू मनापासून काम करणार आहेस.
पण कुणाचाही त्रास झाला आणि काही अडचण आली तर ही शकूमावशी घरी बसली आहे, एक फोन करायचा मला. अजिबात काळजी करू नका, सगळे आपलेच आहेत. खूप मजा येईल आणि मी अगदी मनापासून काम करेन. बघितलं. बाय बाय. बाय. स्वीटू 3.5 लाख पहले पडना मम्मीची. थँक्यू. सावकाश. बाय. रॉकी, गाडी चालवायची आहे, विमान नाही. हा मम्मीची. बाय. मी देवासमोर साखर ठेवते का? हो. मॅम तुम्ही काय करताय? इट्स अनबेरेबल. मॅम हे इंडिया, इथे ऑफिस मध्ये आणि सगळे. प्लीज मॅम. इट्स टू हॉट स्वीटू. अँड हू केअर्स? गिव्ह मी बॅक. मॅम काय हे मी मार्किंग करून ठेवलं होतं, हे कोण सारखं मिस्टर मेहतांबरोबर जागेसाठी डील करायचं आणि त्याचे पेपर्स मला घेऊन ये. गुड मॉर्निंग मॅम. गुड. तुमची ऑलरेडी भेट झालेली आहे, बट लेट मी इंट्रोड्यूस. हा मोहित, इथला सिनियर एम्प्लॉई आहे. आणि ही स्वीटू. नाव, वडिलांचं नाव, आडनाव काही असतं की नाही? सॉरी, अवनी वसंत साळवी. वडेव. तर ही मुलगी आजपासून इथे जॉईन झालेली आहे. मी ओळखतो मॅडम हिला. इज इट? नव्हतं सांगायचं का? एनिवे, जर तुम्ही दोघं एकमेकांना ओळखत असाल तर वेल अँड गुड. बाय द वे, कसं ओळखता तुम्ही एकमेकांना? सेम स्कूल. स्कूल? तू अंबरनाथला राहायचास? अंबरनाथ नाही. सेम कॉलेज? नो मॅम, नो. हे बघायला आले होते मला. हा, हे. ओ यू मीन वेडिंग? वेडिंग. सुपर्ब. दॅट्स ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे मोहित, आता आपलं डबल असोसिएशन होणार. म्हणजे मी समजलो नाही मॅम. स्टुपिड. तू ऑलरेडी इथला एम्प्लॉई आहेस ना. तुझं हिच्याशी लग्न झाल्यावर ही आपली क्लायंट होणार. कारण जाड्या लोकांना बारीक करतो आपण. सो तुला स्पेशल डिस्काउंट पॅकेज मिळणार. स्वीटू, कॉंग्रॅच्युलेशन्स. तू आधी बोलली नाहीस मला. नाही मग पण आता लग्नानंतर हीच सगळं खाणार, तुला काही खायला उरणारच नाही. नाही नाही, म्हणजे लग्न नाही ठरलंय आमचं. त्यांनी नकार दिलाय. Oh my God. Is it? Rejection. नकार. Quite obvious. But I hope तुमच्या रिजेक्शनचा कामावर काहीही परिणाम होणार नाही. तुमच्यात काही ऑकवर्डनेस नसेल. नाही मॅम. येस मॅम, येस. गुड लक. सो चला आपण कामाला सुरुवात करूया. आणि हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यात जे काही घडलंय याआधी ते सगळं विसरून जाऊया. इथे वी आर कलिग्स. येस सर. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालविका मॅमला ना त्याच्या फ्लॅट चप्पल्स आवडत नाही बरं का. तू जर नीट ऑब्झर्व केलंस ना तर त्या इथे सगळ्या स्टाफच्या हिल्स आहेत. सगळ्या स्टाफनी हिल्सच्या सँडल्स घातल्यात. सो तुला सुद्धा हिल्स घालावे लागतील. तिथे स्टोर रूम आहे. त्या स्टोर रूम मध्ये वेगवेगळ्या साईजच्या हिल्सच्या सँडल्स तिथे ठेवलेल्या आहेत.
तुला जी योग्य वाटेल, तुला जी सूट करेल ती घाल. मला सवय नाही. सवय करून घ्यावी लागेल, काय पर्याय नाही त्याला आता. आणि हा, इथे ना एक पद्धत आहे, जो कोणी नवीन एम्प्लॉई येतो ना त्याला पहिल्या दिवशी सगळ्या स्टाफला पाणी सर्व करावं लागतं. म्हणजे वी आर फॅमिली ना, मग आपण घरच्यांना कसं सर्व करतो तसंच. ओके, दिस वे. सर पाणी घ्या ना. अरे ही नवीन रिक्रूट आहे ना, मग ही सगळ्यांना पाणी का देते? अरे काय माहित. हाय, आय एम प्रीती. हाय. मोहित सर, मालविका मॅडमनी बोलवलंय. स्वीटू, तू इथे काय करती? यू सपोज टू बी विथ मी. येस मॅम, सॉरी. Wherever I go, you go. येस मॅम. चल. Oh, hi. हाय मन्नू. सो प्लीज हॅव अ सीट. Yeah. रिटू, तू इथे काय करतेस? म्हणजे मी कामाला लागले इकडे. मालविका मॅमनी मला नवीन नोकरी दिली. अशी अचानक, आय मीन तुला तुझा जॉब होता ना. मोहित ते मेल केलंस का? करतो ना. मग कर. येस, लगेच कर. ऐक ना. सो ऑल सेट? या, ऑल सेट. ओके. ताई, कॅन आय टॉक टू यू? ऑफकोर्स. तू हिला का घेतलंयस नोकरीवर? कोणाला? स्वीटूला. कम ऑन ओम. स्वीटू आपल्या मॉमच्या बेस्ट फ्रेंडची मुलगी आणि ऑन टॉप ऑफ दॅट तू तिच्या आईला प्रॉमिस केलंयस की मी तिची काळजी घेईन. सो तिची काळजी घेणं ही आपली ड्युटी नाही का? आणि आपल्याकडे काम करत असताना कुठली 10-15 हजारची फालतू नोकरी ती करते, कसं वाटेल? आपल्याकडे राहते म्हणून आपली काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? पण ताई अगं, and your promise is my promise. And don't worry, जुन्या जॉब पेक्षा डबल पगार देऊन आपण तिला नोकरीवर ठेवलंय. And mom was there. She's happy. है की नाही स्वीटू? स्वीटू? अगं पण. हॅलो मालविका. Oh, hello, Mr. इनामदार. हाय मिस्टर खानविलकर. हाय, हाव आर यू? आय एम फाईन, थँक्यू. हाव आर यू? आय एम गुड. खूप दिवसांनी भेट झाली आपली. हो, आता रेग्युलर भेटू. गेले 2 आठवडे या नवीन प्रॉडक्टवर चर्चा करतोच होत आपण. मालविका, आय सिन्सिअरली थिंक दॅट तुमच्याकडे काहीतरी असं असेल की दॅट विल इम्प्रेस मी. ओके, ऑफकोर्स. वेल, हॅव अ सीट मिस्टर इनामदार. थँक्यू. येस. सो आमच्याकडे. सो मिस्टर इनामदार, हॅव अ लुक ॲट दिस. जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनात जे चाललंय ते इथे लिहिलंय, वी हेट फॅटनेस. जगात कोणाला जाड किंवा अगली राहायला आवडत नाही, दिसायला आवडत नाही. येस, आय कन्सिडर फॅटनेस टू बी अगली. सो लोक आपल्याकडून एका चांगल्या प्रोडक्टची वाट बघतायत ज्याने ते पटकन बारीक होतील. मार्केट इज रेडी टू वेलकम अस. बस आपलं प्रोडक्ट लॉक व्हायचं बाकी आहे. गुड. सुरुवात पॉझिटिव्ह वाटते. सुपर. बस ना. नको. सो आपल्या ब्रँडचं स्लोगन असेल, वी. बस. नको. Can we concentrate here, please? Yeah. So, sir, sorry.
आपल्या ब्रँडचं स्लोगन असेल वी हेट फॅटनेस. जगातल्या प्रत्येक माणसाला त्याच्या एक्स्ट्रा इंचला हेट करायला लावूया आपण. हे जरा अति वाटतंय, म्हणजे वाटेल बट बिट एक्स्ट्रीम. म्हणजे आता बघ, हा की वेल, हा आता ही जी मुलगी आहे आपल्या ऑफिस मधली एम्प्लॉई, आता ही जरा सॉरी, ही जरा जाड आहे. मला सांग, ही टॅगलाईन वाचल्यावर तुला पर्सनली काय वाटेल? मला बी फ्रँक प्लीज प्लीज कम ऑन. नाही अशी समोर ये, इथे इथे बोल. कम ऑन, बी फ्रँक. पर्सनली तुला काय वाटेल ही टॅगलाईन ऐकल्यावर? कोणालाच हे वाक्य कदाचित पॉझिटिव्ह नाही वाटणार. म्हणजे ह्यात ना कशाबद्दलचा तरी तिरस्कार आहे. तो कशाबद्दलचाही असला तरी मनाला बरं वाटत नाही. म्हणजे स्लोगन असं हवं जे पुन्हा ऐकावंसं वाटेल, आपलंसं करणारं असेल. लाईक फॉर एक्झाम्पल? सॉरी, म्हणजे मला असं वाटतं मी कम ऑन. वी वेलकम फॅटनेस. म्हणजे जाडपणाचं किंवा जाड्या लोकांचं आम्ही स्वागत करतो अशा अर्थाचं काहीतरी. ह्यातनं काय होईल, अशा लोकांना वाटेल की कोणीतरी आहे जे आपल्याला समजून घेतंय, आपली बाजू ऐकून घेतंय आणि ती बाजू लक्षात घेऊन ते प्रॉडक्ट्स तयार करतायत जे आपल्यासाठी आहे. अशाने काय होईल की ह्या क्लायंट्सचा आपल्यावर विश्वास बसेल की त्यांच्या ह्या जर्नीत, म्हणजे त्यांच्या ह्या प्रवासात आपण त्यांच्या सोबत आहोत. ब्रिलियंट. ठरलं तर मग. वेल, आपली नवीन टॅगलाईन ठरली, वी वेलकम फॅटनेस. मला या मुलीची सगळी मतं सविस्तर ऐकायची आहेत. तुम्ही जरा तिला बसायला द्या का? डू यू माइंड? येस सर. मरणाची भूक लागली. काहीच नाहीये खायला. वहिनी तुम्हाला? भाऊजी पुरेल आम्हाला येऊन. नलू, स्वीटूला फोन लाव ना आणि विचार ना जेवलीस का म्हणून. हाय, बोल. अगं मी बोलतोय दादा. बाळा जेवलीस ना तू? हो दादा, म्हणजे काय, किती वाजले आता? ए स्वीटू, आज जेवणात काय काय होतं ग? आज ना माझ्या सगळं आवडीचंच होतं. म्हणजे मटकीची उसळ होती, चपात्या, वरण भात, कोथिंबीर वड्या होत्या, भेंडी बटाट्याची भाजी होती,
सगळंच आवडीचं. मी खूप जेवले, पोट भरून जेवले. दादा, असं जेवण आपल्याकडे असेल की नारळाच्या वड्या असतात ना आईच्या हातच्या, स्वीट डिश म्हणून. आईच्या हातच्या नारळाच्या वड्यांची आठवण आली. काय हो? छान नारळाच्या वड्यांची आठवण झाली असं म्हणते. हो का? उद्याच करते तिच्यासाठी. उद्या उद्या अगं ऐकलंस का, आई लगेच उद्या तुझ्यासाठी बनवते नारळाच्या वड्या. हा, नुसत्या वड्या म्हटलं की पाणी सुटतं तोंडाला माझ्या. स्वीटू, बाळा, तू खरंच जेवलीस ना? हो दादा, तुम्ही पण ना उगीच काळजी करता. एवढं पोट भरलंय ना की झोप येते आता. घरच्यांशी असं खोटं बोलायचं नसतं. शोभतोय माझं लेक.